आज वन नेशन वन इलेक्शनचं बिल लोकसभेमध्ये मांडण्यात आलं. वन नेशन वन इलेक्शनचं बिल हे माझ्या दृष्टीने भारतातील फेडरल स्ट्रक्चर जे आहे, राज्यांच्या अधिकारांवर गदा आणणारी पहिली सिस्टीम निर्माण होईल. राज्यांचं जे स्वत्व आहे, राज्यांचे जे अधिकार आहेत, त्यांना सगळ्याला या माध्यमातून कात्री लावून केंद्र हे सर्वस्वी पूर्ण अधिकारात आलेलं व्यवस्था असेल आणि त्यामुळे राज्यातली व्यवस्था संपुष्टात येईल. या राज्यामध्ये 3 सब्जेक्ट आहेत, कन्करंट लिस्ट, एक सेंट्रल लिस्ट आणि एक स्टेट लिस्ट. त्यामुळे ह्या तिन्ही लिस्टचा अंत होऊन एकच सेंट्रल लिस्ट राहील, कन्करंट आणि स्टेट लिस्ट राहणार नाही. या सगळ्याचा विचार केल्यानंतर एक लक्षात येतं की या देशातली जी सामुदायिक जबाबदारी आहे, राज्य आणि केंद्र शासन मिळून हा देश चालवण्याची जी प्रथा आहे, त्याला कायमचा हरताळ फाटला जाईल. त्याच्यावर वेगवेगळे कमिशन्स बसलेले आहेत, सरकारी या कमिशन बसलेलं आहे. गेल्या 70 वर्षात अनेक परीक्षा याच्यातनं होत गेल्या आणि त्याच्यातनं ह्या सिस्टीम सुधारत आलेल्या आहेत. त्या सिस्टीमला कायमचं काळं फासण्याचं काम हे केंद्र सरकार करू इच्छित आहे. एक अधिकारशाही या देशात आणायची असेल तर एकमेव पर्याय आहे ते म्हणजे एक वन नेशन वन इलेक्शन. ज्या देशामध्ये तुम्हाला 3 महिने लागतात लोकसभेचं इलेक्शन गेला, 3 महिने. मागचे इलेक्शन 7 टप्प्यामध्ये घेण्यात आलं. 7 टप्पे म्हणजे तुम्ही एका देशामध्ये इलेक्शन नाही करू शकत एका दिवसात. तिथे तुम्ही एका दिवसामध्ये राज्याचं देशाचं सगळे इलेक्शन एका ह्याच्यात करणार. म्हणजे तुम्ही लोकांना मूर्ख समजता का देश मूर्खांचा असं तुम्हाला आता वाटायला लागलंय. आणि म्हणून आज तुम्हाला बहुमतही सिद्ध करताना आलं. खरं तर तसं बघायला गेलं तर नैतिक पराभव आहे. आज 263 मतं मिळाली आहेत. याचा अर्थ एक तर नितीश कुमारनी तरी मतं दिलेली नाहीत, नाही तर नायडूंनी तरी मतं दिलेली नाही. म्हणजे याचा दुसरा अर्थ की उद्यापासून या देशाच्या राजकारणाला नवीन वळण लागणार आहे. जर 263च्या ताकदीवरती या सरकार चालणार असेल तर ते चालणारच कसं? कारण का 274ची स्पष्ट मेजॉरिटी नसेल तर या सरकारला चालवताच येणार नाही. त्यामुळे नैतिकदृष्ट्या यांना आता सत्तेत राहण्याचा अधिकार आहे की नाही, हा देशासमोर नवीन प्रश्न उभा राहिला. ते जॉईंट पार्लमेंटरी कमिटी वगैरे 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 ते नंतर बघूया. पूर्ण सत्ताधारी पक्षाला व्हीप असताना 263 मतं मिळाली आहेत. स्पष्ट बहुमत दाखवण्यासाठी लोकसभेमध्ये 274 मतं लागतात. त्यामुळे मला वाटतं की वन नेशन इलेक्शन ह्याच्यामध्ये आत्तापासून लोकांमध्ये जागरूकता आणली पाहिजे की राज्याचे अधिकार संपुष्टात येणार आहेत. आपल्या राज्याचं स्वत्व हे टिकवता आलं पाहिजे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या संविधानाच्या माध्यमातून जेव्हा पहिल्यांदा ह्याची स्थापना झाली तेव्हा राज्यांना आपापले अधिकार सुरक्षित ठेवण्यासाठी व्यवस्था करण्यात आली. आणि त्यालाच मी सांगितलं, त्याला सेंट्रल लिस्ट, कन्करंट लिस्ट आणि स्टेट लिस्ट असं म्हटलेलं आहे. जर या तिन्ही लिस्टमधले सगळे सब्जेक्ट गायब होऊन जर सेंट्रल लिस्टमध्ये जाणार असतील तर ह्याच्या पुढे राज्य म्हणजे ह्या सगळ्या भवनांना, त्यांच्या अधिकारांना काहीही किंमत राहिलेली नाही. या देशाची लोकशाही संपुष्टात आणण्याच्या दृष्टीने आज या सरकारने पहिलं पाऊल टाकलं आहे.